अनेकदा आपण खूप मोठी स्वप्न पाहतो, पण कधी-कधी त्यामागे कोणतीही ठोस रणनीती नसते. जसं की ह्या वाक्यात दर्शवलं आहे. याला आपण फक्त नशिबावर विसंबून राहणं म्हणू शकतो. आणि मराठी साहित्यात ह्यासाठी एक अतिशय उपरोधिक आणि खमंग वाक्यप्रचार आहे. रानातली मेथी आणि अडाणी शेती. जर या म्हणीचा अर्थ समजला नसेल तर चला अगदी 2 मिनिटात या रंजक म्हणीमागचे व्यावहारिक सत्य समजून घेऊया. शेती करण्यासाठी जमिनीची मशागत करावी लागते, नियोजन करावे लागतं. पण जर शेतकरी अडाणी किंवा आळशी असेल तर तो कोणतीही मेहनत न करता फक्त नशिबावर विसंबून राहतो. रानात आपोआप उगवणारी मेथी कधीतरी हातास लागेल या आशेवर संपूर्ण शेती सोडून देणे, यावरून हा वाक्यप्रचार आला आहे. रानातली मेथी आणि अडाणी शेती. याचा सोपा अर्थ असा की कोणतीही योजना, पूर्वतयारी किंवा रणनीती न आखता केवळ नशिबाच्या किंवा योगायोगाच्या भरवशावर एखादे मोठे काम करायला जाणे. आजकाल आपल्या आजूबाजूला अनेक जण दिसतात जे रात्रीतून यशस्वी होण्याचे स्वप्न पाहतात. एखादा व्यवसाय सुरू करायचा असतो, पण बाजाराचा कोणताही अभ्यास नसतो. परीक्षा द्यायची असते, पण अभ्यासाचे कोणतेही नियोजन नसते. फक्त बघू काय होतंय या मानसिकतेने काम करणे म्हणजे जणू रानातल्या मेथीवर संपूर्ण शेतीचा डोलारा उभा करण्यासारखा आहे. वाक्यात सांगायचे तर कोणतीही रणनीती न आखता थेट नवीन व्यवसायात पैसे गुंतवणे म्हणजे रानातली मेथी आणि अडाणी शेती ठरली. थोडक्यात काय तर योगायोगाने किंवा नशिबाने एखादे यश एका रात्रीत मिळू शकते, पण ते टिकवून ठेवण्यासाठी मशागत म्हणजे अफाट मेहनत आणि अचूक नियोजन करावे लागते. नशीब तुम्हाला सुरुवात करून देऊ शकते, पण तयारीच तुम्हाला जिंकवून देते. तुम्हाला काय वाटतं, आजच्या काळात केवळ नशिबाच्या जोरावर यशस्वी होता येतं का? तुमचे विचार कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मांडा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच रंजक म्हणीचे अर्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.